नमस्कार स्वामी भक्तांनो. माझे स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाही अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडते. स्वामी महाराजांच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते, नवा विश्वास निर्माण होतो, स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात. अशीच एक कथा सांगितली जाते. यामुळे भिवू नकोसचा मंत्र पुन्हा प्रत्ययाला येतो असे म्हटले जाते. तर महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता. एकीकडे श्रीमंत घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण स्थळे सुचवत नसत, तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची पण मोठा हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा ते संकल्प करतात. स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात. तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे फारसे लक्ष देत नाही. सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो. बाकीची मंडळी झोपतात. तेवढ्यात अरे झोपला काय आहेस, चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतो. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर स्वामी म्हणतात की अरे, आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून, पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातात. स्वामी सांगतात की 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. महारुद्रराव आणि चोळप्पा गावाच्या पलीकडे धाव घेतात आणि महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात. परंतु माझा एक मित्र आहे, तो गावाचा पाटील आहे, त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात. सर्वजण पाटलाकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे 2 चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी 2 चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू परत मिळतात. ते सर्वजण स्वामींकडे येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते, तेव्हा सद्गुरूचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतो. यावर स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच महाराजांबद्दल म्हणतात की श्री स्वामी समर्थांचे चरित्र हे आईचे चरित्र आहे.
माऊलीचे चरित्र आहे. देह, बुद्धी, अहंकाराचा त्याग करायला लावणारे ते चरित्र आहे. लौकिकदृष्ट्या व्यावहारिक गोष्टींचा त्याग शिकविणारे ते चरित्र आहे. महाराजांच्या अंगावरती कपडा नाही, दागिने नाहीत, फक्त एकमेव लंगोटी आहे. लंगोटी हे उत्कट वैराग्याचे प्रतीक आहे. श्री महाराज मानवी देहात आले खरे, परंतु त्यांच्यात शरीराशिवाय कोणतेही साधमय माणूस देव यांच्याजवळ जे असतं ते नव्हतं. देवांच्या अवतार कार्यात जे कार्य देवांनी केले तेच कार्य मानवी देहात आल्यानंतर केले. असे असले तरीही सामान्य माणसाच्या बुद्धिशक्तीच्या, आकलन शक्तीच्या पलीकडचे होते. अलौकिक होते, अघटित होते, अचंबित करणारे होते. आणि म्हणूनच त्यांच्या अवताराचे रेखाटन करणाऱ्या चरित्रकारांनी त्यांच्या गुणाचे वर्णन करताना लिहिले आहे की किमया जडो विजयकल्प सांगती नाना संकल्प, कोणी न दाविती निर्विकल्प परब्रह्म स्वरूपते. प्रत्यक्ष दिसायला मानवी शरीर, व्यवहार, वागणे, बोलणे, कृती सगळी माणसासारखी, परंतु या माणसांकडून घडलेली कृती अघटित, चमत्कारिक वाटत असे. लोक आपल्या समस्या घेऊन यायचे, त्यावर महाराज उपाय सांगायचे. उपाय चमत्कारिक असायचे आणि ते खरे व्हायचे. लोकांना हे सगळं अचंबित करून जायचे. वास्तविक जी सहज कृती असायची त्यामध्ये संशय नसायचा, अगदी निर्विकल्प असे. आणि म्हणूनच श्री स्वामी समर्थ गुरु आपल्या जीवनात असणे खूप महत्त्वाचे. जसा श्वास नाही तर आपण नाही, हा देह श्वासाशिवाय अर्थहीन आहे, तसेच आपल्या गुरुविना आपण देखील अर्थहीन आहोत. गुरुकृपा असेल तर जीवनात आनंद, समाधान लाभते. स्वामींशी आपण नेहमीच मनाने जवळ असणे महत्त्वाचे, कारण मनासारखा वेग कुठेच नाही. म्हणून स्वामींचरणी आणि स्वामी नामस्मरणात आपले मन स्थिर हवे. स्वामींचा आपल्या डोक्यावर हात असणे म्हणजेच आपल्या दुःखमय वाटा सुखमय होणे. आपण आपले प्रामाणिक कर्म करत स्वामींचरणी आपल्याला सोपवा. मग स्वामी सदैव आपल्यासोबत असण्याची जाणीव करून देतात. त्यांची कृपा म्हणजे जीवनातला अनंत असा सुखमय क्षण. स्वामी अशक्य ते शक्य करतात. आपण नामस्मरण आणि श्री स्वामी समर्थ नाम जप अखंड सुरूच ठेवा. प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड शक्ती आपल्याला देतात स्वामी. हो, स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी अनंत काळ राहते. फक्त तुम्ही अंतःकरणातून हाक द्या, स्वामी क्षणात धाव घेऊन येतात. माऊलीची माया अघात आहे. आपल्या जीवनात स्वामींचं स्थान अंतःकरणा, हृदयात, श्वासात इतकं महत्त्वाचं असावं. जिथे सर्व आशा संपतात तिथूनच स्वामींची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.